आपल्या आयुष्यभराची संपूर्ण कमाई कोणाला तरी दान करण्याची कथा आपण केवळ पुराणात वाचल्या आहेत। मात्र पुण्यातील केळकर दाम्पत्याने पुराणातली ही कथा सत्यात उतरवत इतरांसमोर आदर्श घालून दिलाय। पेन्शनरांच्या पुण्यामध्ये दाम्पत्य, मात्र त्यांनी एक निर्णय असा घेतला ज्यामुळे ते सर्वांपेक्षा वेगळे ठरतात। केळकर दाम्पत्याने आपल्या आयुष्यभराची संपूर्ण कमाई देशाला दान करण्याचा निर्णय घेतलाय। आपल्या संपत्तीमधला 30% वाटा सैनिकांना, 30% वाटा पंतप्रधान रिलीफ फंड तर 30% वाटा मुख्यमंत्री रिलीफ फंडला दिलाय, तर उरलेली संपत्ती वेगवेगळ्या संस्थांना दान केली आहे। तसं मृत्यूपत्रही त्यांनी बनवून घेतलंय। सीमेवर लढणारे जवान आणि शेतात काम करणारे शेतकरी या दोन घटकांनी समाजाला खूप काही दिलंय। त्यामुळे आयुष्य भरभरून जगल्यानंतर आज जे काही उरलंय ते सर्व या दोन घटकांना द्यावं अशा इच्छेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगतात। लोक आत्महत्या खूप करत होते आणि मी नोकरी सोडून आलेलो होतो, आईवडिलांची मी सेवा करत होतो आणि आत्महत्या होत होत्या आणि त्याच्यासाठी मला काहीतरी करायचं होतं। ही प्रेरणा मला मिळत गेली आणि मग मी ठरवलं की आपण आपल्या खिशातून काहीतरी कारण मला जो मानमरात जो पैसा मिळाला होता तो मला त्यांना कुठल्या तरी रूपाने द्यायचा होता। मूळचे अहमदनगरचे असणारे प्रकाश केळकर टेक्सटाईल मिल्सना कापूस पुरवण्याच्या उद्योगात कार्यरत होते। त्यामुळे शेतकऱ्यांचं आयुष्य अगदी जवळून पाहण्यात आलं। त्यामुळे निवृत्तीनंतरही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ते कार्यरत होते। आपण दिलेल्या या निधीचा उपयोगही सरकार योग्य पद्धतीने करेल असा विश्वासही ते व्यक्त करतात। मी संदेश म्हणजे हाच देणार आहे की मी माझी जी ही संपत्ती नेशनसाठी देतोय त्याचा विनियोग त्याच कारणासाठी व्हावा म्हणून। आणि ते कारण म्हणजे जसं मी 30% मी प्राईम मिनिस्टरच्या रिलीफ फंडला दिलेत, 30% मी CM रिलीफ फंडला देतोय आणि 30% जवानांसाठी देतोय। प्रकाश केळकर यांच्या निर्णयाला त्यांची पत्नी दीपा यांचाही पूर्ण पाठिंबा आहे। त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा आनंद झाल्याचं तर त्या सांगतात। प्रत्येकानं आपापल्या उत्पन्नातून काही ना काही खारीचा वाटा समाजाला द्यावा असं आवाहनही त्या करतात। आनंद झाला आणि फार अभिमान वाटतो त्यांच्याबद्दल की त्यांनी ह्या गोष्टी म्हणजे सुरू केल्या आहेत, आणखीन शेवटपर्यंत आणले आहेत। आता निर्णय घेतला त्याचा पूर्ण मी त्यांच्याशी सहमत आहे पूर्ण। शेतात राबणारा शेतकरी आणि सीमेवर सदैव सज्ज असलेला जवान या दोघांचेही समाजावर अपार ऋण आहेत आणि ते फेडण्यासाठी हे दान करत असल्याची भावना केळकर दाम्पत्याची आहे। हे दान देऊन त्यांनी जय जवान जय किसान हा नारा अधोरेखित केलाय। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।